महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीनं राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत दर्याचं वडगाव इथं शेतकरी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपक्रम पार पडला। या अभियानात कृषी विज्ञान केंद्राच्या प्रतिभा ठोंबरे यांनी तसंच शास्त्रज्ञांनी सोयाबीन उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री संदर्भात महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलंय। या उपक्रमाचा पंचक्रोशीतील शेतकरी महिलांनी लाभ घेतला। महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सुरू आहे। या उपक्रमाअंतर्गत आज करवीर तालुक्यातील दर्याचं वडगाव इथल्या सिद्धिविनायक हॉलमध्ये महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। सुरुवातीला मंडल कृषी अधिकारी आकाश माने यांनी या उपक्रमाच्या आयोजनाविषयी सविस्तर माहिती दिली। उपकृषी अधिकारी संदीप कांबळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली। कणेरी मठ इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रतिभा ठोंबरे यांनी महिलांना शेंगदाणे, सोयाबीन तेल काढणं, त्यापासून उपपदार्थांची निर्मिती करणं, दूध, पनीर त्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ बनवणं तसंच या पदार्थांच्या विक्री संदर्भात अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं। केंद्राचे शास्त्रज्ञ सुनील कुमार यांनी सोयाबीनचं मार्केटिंग आणि गटस्थापन करण्याविषयी महत्त्वाची माहिती दिली। 2 तास चाललेल्या या मार्गदर्शन शिबिरात परिसरातील शेतकरी महिलांनी लाभ घेतला। यावेळी ग्रामपंचायत सदस्य रुपाली मगदूम, महिला उद्योजिका शीतल धर्माधिकारी, नवदुर्गा बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या।